पेटवडगावमध्ये आपल्या समेत आहेत यादव फॅमिलीच्या प्रमुख विद्याताई पोळ. ताई, कशा पद्धतीने आपण वडगावचा विकास करणार आणि लोकांना तुम्ही कशा पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही लोकांचा विकास करणार? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. काल हा पेटवडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला गेला. मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की सगळ्यांना असं वाटतं की आम्ही शक्ती प्रदर्शन केलं, पण हे कालचं शक्ती प्रदर्शन नव्हतं. फक्त एक मेसेज होता की ताईंचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही या एका मेसेजवरती लोकांच्या मध्ये आणि प्रचंड महिलांच्या वरती महिलांचा माझ्यावर एवढा प्रचंड विश्वास आहे की कालचा जो फॉर्म भरायचा जो एक हे झाला कार्यक्रम झाला ते वडगावच्या इतिहासात कधी झाला नाही असा भूतो भविष्य असा तो एक कार्यक्रम झाला आणि तो फार मोठी रॅली झाली. मला त्या प्रसंगी एकच सांगायचं आहे की मी विद्या गुलाबराव पोळ ही पेटवडगावची एकटी नगराध्यक्ष नसून ज्यांनी मला पाठिंबा दिलाय ते त्या प्रत्येक जण त्या खुर्चीचा हक्कदार राहणार आहे आणि त्यानुसार पेटवडगावचं पुढचं 5 वर्षाचं अतिशय नियोजनबद्ध आपण काम करणार आहोत. ताई, तुमचं वडगावबद्दल काय विजन असणार? वडगावबद्दलचं विजन म्हणजे 2च गोष्टी. पहिल्यात सगळ्यात महत्वाचं जी तरुणाई आहे त्या तरुणाईंना न्याय देणं, मग त्यांचा रोजगार असेल, त्यांना एखादा उद्योग काढून देणं असेल, जय भवानी परिवाराच्या मार्फत एखादा आर्थिक सहाय्य देणं असेल, सामाजिक बांधिलकी जपून महिलांना रोजगार देणं असेल, महिलांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गेले 2011 पासून करतच आलो. ह्या पुढे मात्र 5 वर्ष त्या सगळ्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल आणि आपल्या पेटवडगावची जी एक छाया आहे, छाया म्हणजे माझं पहिल्यापासून एक मी नेहमी म्हणते की आपलं पेटवडगाव हे शॅडो पेटवडगाव बनता कामा नये. कोल्हापूरची ती सावली बनता कामा नये, तिला स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. कारण पेटवडगाव हे आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं. 40 गावची ती बाजारपेठ आहे आणि त्याच्यापेक्षा तिला ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. सरसेनापती धनंजयराव जाधवांची समाधी पेटवडगावमध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करून सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो.